नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो चमचमीत अशी चवळीची उसळ. तर यासाठी आपण रात्रभर भिजवलेली चवळी घेतलेली आहे. या चवळीमधलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे. आता बेताचं पाणी आपण यामध्ये घालून घेतो. त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. पाव चमचा आपण इथे हिंग घालून घेतलेला आहे. पाव चमचा आपण यामध्ये हळद घालून घ्यायची. आता इथे आपण तिखटासाठी एक मोठा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. कुकरला आपण झाकण लावून साधारण मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. एका बाजूला कढईमध्ये छान तेल गरम करून त्यामध्ये पाव चमचा आपण मोहरी आणि पाव चमचा जिरे घालून घ्यायचे. इथे आपण हिंग घालत नाही आहोत कारण आपण हिंग आधीच घातलेला आहे. आता कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. बारीक चिरलेला आपण एक कांदा यामध्ये घालून घेणार आहोत आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. छान कांदा आपला नरम होण्याची वाट पाहायची. तुम्ही पाहू शकता आता कांदा आपला छान ढवळून झालेला. तर यामध्ये आपण मालवणी वाटण घालून घेतो आहोत. तर इथे मालवणी वाटणाची तुम्हाला रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर नक्की चेक करा. छान आपल्याला व्यवस्थित ढवळून झालं की यामध्ये आपण आता सुके मसाले घालतो आहोत. तर इथे मी हळद घालून घेतलेली आहे. त्यानंतर धना पावडर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. छान आता आपल्याला काय करायचं आहे, या सर्व मसाल्यांना आणि आपलं जे मालवणी वाटण आहे त्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये जे वाटण राहिलेलं त्यामध्ये पाणी घालून ते पाणी आपण यामध्ये घालून घेतो आहोत. आता आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. छान मिश्रणाला आपल्या उकळी फुटली की आपण यामध्ये आपली शिजलेली जी चवळी आहे ती घालून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकतात आपलं मिश्रण व्यवस्थित शिजत आलेलं आहे. छान आता उकळीही फुटलेली आहे. यामध्ये आता आपण चवळी घालून घेतलेली आहे. छान पाण्यासकट ही चवळी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चवळी घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल, जर इथे तुम्ही पाण्याची ॲडजस्टमेंट करू शकता. जर तुम्हाला कन्सिस्टन्सी जास्त हवी असेल तर तुम्ही पाणी अजून घालू शकता. आता वरून आपण थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि 2 कोकम घालून घेतलेले आहेत. आता अशा प्रकारे आपली चवळीची उसळ छान तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब कराल तर तुम्ही विसरूच नका आणि तुमचे जे अभिप्राय आहेत ते कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवत राहा. चला, धन्यवाद.